मित्रांनो, तत्व काय असतात, तत्वनिष्ठा काय असते, देशासाठी समर्पण काय असतं, हे जर कुणाकडून शिकायचं असेल ना तर ते भाजपकडून. परंतु मित्रांनो, आत्ताच्या भाजपकडून नाही, तर ही गोष्ट आहे त्यावेळेच्या भाजपची. ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान होते आणि त्यावेळेस त्यांचं सरकार फक्त आणि फक्त एका मतामुळे पडलं होतं. म्हणजे त्यांना एक खासदाराची गरज होती आणि तो खासदार त्याला सपोर्ट न केल्यामुळे त्यांचं सरकार पडलं होतं. आणि या सरकार पडल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्याच पक्षातील एका नेत्याने सजेस्ट केलं की आपण दुसऱ्या पार्टीचा एखादा खासदार फोडू आणि आपण आपली सत्ता बसवू. परंतु त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी म्हटले की असल्या सत्तेला किंवा असल्या सत्तेमध्ये बसण्यापेक्षा मी या सत्तेला कधीही लाथ मारीन आणि विरोधात बसणं पसंत करेल. आणि त्यावेळेस त्यांचे ते बोल ज्यावेळेस जनतेच्या मनावर कोरले गेले आणि जनतेने त्यांना एवढं उचलून धरलं की आतागत ते देशाच्या सगळ्यात लोकप्रिय पंतप्रधानांपैकी एक आहेत. मित्रांनो, त्यावेळेची भाजप आणि यावेळेची भाजप यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आत्ताची भाजप फक्त आणि फक्त पक्ष फोडीच नाही तर खासदार फोडणार, आमदार फोडणार, महानगरपालिकेतील नगरसेवकसुद्धा फोडणार. आणि यांचं जर असंच सुरू राहिलं तर उद्या हे कदाचित शाळेतील मॉनिटरसुद्धा फोडू शकतात, अशी परिस्थिती यांच्यावर येऊ शकते. त्यामुळे पक्षनिष्ठा काय असते आणि फक्त आपल्याकडे सत्ता ठेवण्यासाठी आत्ताची भाजप काय करते यामध्ये जमीन आसमानाचा फरक आपल्याला दिसून येतो.